हॅलो एव्हरीवन. दुसऱ्या मुलीनंतर मला समजलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट चाइल्ड ओव्हर प्रोटेक्टेड ओव्हर केअरिंग फेजमध्ये मी होती आणि त्याच्यामुळे तिची प्रत्येक गोष्टीकडे माझं फार बारकाईने लक्ष होतं. जसं की ती काय खाते, काय उचलते, काय करते, प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष देऊन त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन घेतली. सेकंड चाइल्डच्या वेळेस असं झालं नाही. सेकंड चाइल्डच्या वेळेस मी काही गोष्टी तिला तिच्या मनाने तिच्या वेगाने करू दिल्या. त्याचा रिझल्ट असा मिळाला की कधी ओव्हर प्रोटेक्टिव्हनेसमुळे मुलांना आपल्या वेने आपण हँडल करतो. सो जरी दोघं मुलं वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, त्यांचा ग्रोथ पॅटर्न जरी वेगळा असला तरी आपली ही पॅरेंटिंग स्टाईल त्यांना इफेक्ट करते. सो योग्य वेळेत मुलांना योग्य फ्रीडम देणं आणि त्यांच्या वेने त्यांची ग्रोथ होऊ देणं महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. सेम गोष्ट माझा अनुभव असा ठरला की फर्स्ट डिलिव्हरीनंतर फर्स्ट किडसाठी मी स्ट्रोलर यूज केलं होतं आणि त्याचा आउटपुट माझ्यासाठी असा होता की ती थोडी उशिरा चालायला शिकली. सेकंड चाइल्डच्या बाबतीत मी अजिबातच तिला पांघरूळ गाडा किंवा स्ट्रोलर वापरलं नाही आणि त्याचा आउटपुट मला असा मिळाला की ती 8व्या महिन्यातही चालायला लागली. पहिल्या बड्डेला ती अगदी प्रॉपरली चांगल्या स्पीडने चालत होती. सो हा माझा अनुभव होता. तुमचा असा काही अनुभव असेल तर नक्की मला शेअर करा.